स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावले नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेद गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत ते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते, इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल, हाची विचार रात्रंदिन. चित्ताचे न होय समाधान, तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहोनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोडी ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून. परिमार्गी लागला पुण्यस्थान, स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्ती तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळक्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहोनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयंताचे मन. तो साक्षात ओमार म्हण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांडे ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगती. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नावाभिधान, ठेवियेले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुनी जननी जनकाला, कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण, काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमान्याच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करून, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षितच त्यासी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती, पाहोनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षिताते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त. ते धृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजशी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितासी सांगून, दादा आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. तरी आपण आम्हाला त्वरित निरूप देईचे. ऐसे सांगता दीक्षित प्रती, तयावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवा निर्धार, निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा
केव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तूप वाटण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी ज्यांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांच्या वर्णीला अल्पवृत्त मुरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणवणी तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता व्यक्ता करोनिया एकाग्रचित्ता अवधान घ्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेशी सावली आम्हावरी करीतो. मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझी चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्री रस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.